नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. तुम्ही पाहत आहात आपली माती आपले लोक यूट्यूब चॅनल. मित्रांनो, यंदा पावसाबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. एल निनोमुळे महाराष्ट्रात पाऊस कमी पडू शकतो असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. एल निनो म्हणजे नेमकं काय, शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार आणि आत्ताच कोणती तयारी करावी शेतकऱ्यांनी, संपूर्ण माहिती या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत शेतकरी मित्रांनो. तर शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर सुरू करूया शेतकरी मित्रांनो आपल्या माहितीला. तर बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले बघूया आपण एल निनो म्हणजे काय. तर शेतकऱ्यांना हे माहिती असणे आवश्यक आहे. नेमकं एल निनो म्हणजे काय बघा मित्रांनो. प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वाढल्यावर एल निनो परिस्थिती तयार होते. म्हणजे प्रशांत महासागर जो आहे तिथे पाण्याचे तापमान जेव्हा वाढेल, प्रचंड तापमान वाढेल, तेव्हा तिथे एल निनोची परिस्थिती तयार होते. आणि अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर याचा परिणाम नेमकं पाऊस कमी होणे, तापमान वाढणे, शेतीवर परिणाम. म्हणजे नुसतं आपल्याच भागात नाही, भारतासह अनेक देशामध्ये याचा परिणाम दिसून येतो. आता एल निनो आपण बघितलं, आता बघूया महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो. या एल निनोचा आपल्या महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो, महाराष्ट्रातल्या शेतकरी परिणाम सांगू आपण. हवामान तज्ज्ञ अंदाजानुसार मान्सून उशिरा येऊ शकतो, काही भागात कमी पाऊस पडू शकतो, उष्णतेची लाट वाढू शकते, खरीप पिकांना फटका बसू शकतो. विशेषतः विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागात याचा परिणाम आपल्याला दिसू शकतो. म्हणजे काही भागात कमी पाऊस पडू शकतो, काही भागात जास्त पाऊस पडू शकतो, काही भागात पावसाचा खंड असा महाराष्ट्र राज्यावर आपल्याला एल निनोचा प्रभाव दिसून येऊ शकतो. या भागामध्ये म्हणजे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे शेतकरी मित्रांनो. बघा, असा एल निनोचा महाराष्ट्रावर परिणाम होऊ शकतो. मग कोणत्या पिकांना धोका होऊ शकतो जर पाऊस कमी झाला तर? बघा, सोयाबीन, कापूस, तूर, मका यामधले जे पिकं आहेत यांना या पावसा म्हणजे कमी जर पाऊस झाला तर आपल्याला धोका पडू शकतो. या पिकावर मोठा परिणाम होऊन विशेषतः पेरणीनंतर पाऊस थांबला तर उत्पन्न कमी होऊ शकते. बघा, आपण पेरणी केली की पाऊस जर थांबला, या एल निनोचा तिकडे जर तापमान वाढायला लागलं, पाऊसही कमी होतो आणि तापमानही वाढते, ओलावा कमी कमी होत जातो. पहिल्यांदा पाऊस येतो, नंतर जर पेरणीनंतर पाऊस नाही आला तर पिकाची वाढ होत नाही, पीक जमिनीतून निघत नाही बरोबर व्यवस्थित. असे बरेचसे आपल्याला सामना करावे लागेल. असा या एल निनोचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. तापमानात प्रचंड वाढ होणे, नाही का. तर तुम्ही बघितलं असेल, कधी कधी पेरणीनंतर पावसाचा खंड वाढतो, पण तो एल निनोचा प्रभाव नाही राहत. पण ह्या तज्ज्ञ लोकांनी सांगितलेला एल निनोचा प्रभाव असा पडू शकतो, पण ह्या एल निनोचा प्रभाव खूप मोठा राहू शकतो शेतकरी मित्रांनो. काही भागात तर 15-15 दिवस पाणी पण येऊ नाही शकत, असा तज्ज्ञ लोकांनी अंदाज व्यक्त केलेला आहे. मग शेतकऱ्यांनी तयारी काय करावी बघा शेतकरी मित्रांनो. मेन मुद्दा मित्रांनो, आतापासून काही गोष्टी केल्यास नुकसान कमी होऊ शकते. कमी पाण्यात येणाऱ्या पिकाचा विचार करा. म्हणजे कमी पाण्यात, ज्या पिकांना कमी पाणी लागते, जे सोयाबीन कमी पाण्याचा जास्त पाणी पाहिजे नाही ते पीक प्या, ते कॉटन पेरा, ते तूर पेरा. पाणी साठवणूक करा. पाणी साठवणूक म्हणजे पाणी अडवा, पाणी जिरवा. शेतात गड्डे खोदा, जिथे पाणी तुंबून राहतं तिथे गड्डा खोदून, 4x6चा गड्डा खोदून तिथे मुरुम टाकून पाणी मुरण्यात येईल असे तयारी करा. ठिबक सिंचनचा वापर करा. तुमच्या विहिरीला पाणी असेल, ठिबक सिंचनचा वापर करा. ठिबक सिंचनने पिकाला पाणी कमी. आणि मेन महत्त्वाचं, हवामान अपडेट सतत पाहत राहा. घाईत पेरणी करू नका. सर्वात पहिला मुद्दा आहे, घाईत पेरणी करू नका. जमीन उन्हाळाभर तापते, तिला थंडी होणे, तिचा वापसा होणे फार गरजेचे आहे. घाईत पेरणी करू नका. तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसारच पेरणी करणे खूप महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो. काही शेतकरी घाईत पेरणी करता, पहिला पाणी आला तर पेरून देतात. मग पावसाचा जर खंड पडला, यावर्षी 2026 मध्ये खूप आपल्याला सतर्कतेने राहावं लागेल शेतकरी मित्रांनो. तर हवामान अपडेट पाहत राहा आणि आपल्या पिकाची काळजी घ्या शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागात उष्णता वाढली आहे का आणि यंदा पाऊस कसा पडेल असं तुम्हाला वाटतं का? यावर्षी यंदा पाऊस कसा पडेल
तुम्हाला कसं वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच हवामान अंदाजासाठी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, माहिती आवडली असेल शेअर करा, दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. आणि यावर्षी शेतकरी मित्रांनो आपल्याला खूप काटेकोरपणे विचार करून पाण्याचा अंदाज पाहून हवामान अपडेट पाहून सतर्क राहावं लागेल. पाणी आला पेरणी केली, साधारण पाणी आला पेरणी केली, घाईत पेरणी करू नका. ह्या होता शेतकरी मित्रांनो हवामानाचा अंदाज म्हणजे एल निनो. म्हणजे आपण आता माहिती पाहिली एल निनो म्हणजे काय, नाही का. तर पुन्हा भेटूया शेतकरी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.